आता शरद पवारांनी सुद्धा ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा संशय व्यक्त केलेला आहे। ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचं काहींना प्रेझेंटेशन केलेलं आहे असं शरद पवार म्हणालेत। आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला, मात्र सत्ता पैशाद्वारे निवडणूक यंत्रणाच हातात घेतली गेली असा आरोप शरद पवारांनी केलेला आहे। मतदानाच्या शेवटच्या 2 तासांमध्ये जे मतदान झालेलं आहे त्याची आकडेवारी धक्कादायक असल्याचं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय। माझ्या हातात त्याचा पुरावा नाही। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल। लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकशी भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही। त्या संस्थेवर याही विश्वास आम्ही व्यक्त केला नाही। पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कायमापाशी दिसतं। शरद पवार साहेबांना त्यांच्या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटतं। 2017 मध्ये शरद पवार साहेबांनी ईव्हीएमवर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे। सुप्रियाताईच्या निवडणुकीचा निकाल हा कशावर होता? ईव्हीएमवर होता, मशीनवरच होता। मग ईव्हीएमवर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आक्षेप घेणे आणि महाराष्ट्रामध्ये झालेला पराभव हा लपवण्याचा प्रयत्न करणे, केविलवाणा प्रयत्न करणे।